Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. सगळा चिखल पूर्ण भरलेला आहे. ते रहिवासी स्वतः इथे आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करू. हे किचन आहे त्यांचं, आणि किचन मध्ये नक्की काय दृश्य आहेत तुम्ही स्वतःच आता बघा. आडवा झालेला फ्रीज दिसतोय. पाणी तर सोडणं होतं ना धरणातून? नाही, माहिती नव्हती. पहिल्या आहे ना, सुरुवातीला पाणी सोडणार असतील ना तर आम्हाला माहिती द्यायची, ओरडून म्हणजे गाड्या यायच्या सांगायची, पण या टायमाला नव्हतं. यावेळेला नाही माहिती. कितपर्यंत पाणी होतं? पंख्यापर्यंत पाणी होतं का? दरवर्षी म्हणजे एवढं नसतं, पण त्या आधी ऑलरेडी आम्हाला सांगितलेलं असतं की पाणी सोडणार आहे, तुम्ही बाहेर व्हा. पण या वर्षी असं काहीच नाही सांगितलं कोणी काही. डायरेक्ट पाणी अचानक आले. सगळेजण झोपलो होतो आम्ही खाली, आणि सगळं अचानक एवढं जोरात पाणी आलं की आम्हाला बाकी काहीच अशा वस्तू वगैरे हलवता नाही आलं. पण नेहमी भरतं का एवढं पाणी का नाही? नाही, एवढं नाही भरत. मग यावेळी पालिकेने सांगितलं होतं तुम्हाला का नाही सांगितलं? नाही सांगितलं, कुठं पालिकेने. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आणि त्यानंतर पुण्यात जो काही जोरदार म्हणजे मुसळधार पाऊस बरसलेला आहे, या सगळ्यानंतर खडकवासल्याच्या जे पाणलोट सगळं क्षेत्र होतं, म्हणजे मागची जी सगळी धरणं असतील, पानशेत असेल, वरसगाव असेल, हे सगळा धरणांचा कॅचमेंट एरिया असतो, हे पाणी जास्त पडलं. त्यानंतर खडकवासल्यातून जवळपास 50 ते 55,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला असं सांगण्यात येत आहे. पण या सगळ्यानंतर आता पाणी ओसरलंय आज पुण्यामध्ये, पण घरांमधली, इथल्या वस्त्यांमधली परिस्थिती काय हे सगळी जाणून घेण्यासाठी मी मुद्दामून इथे आलोय. या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण तेही समजून घेऊ, कारण आता शेवटी त्यांना त्यांचे संसार सगळे परत नव्याने उभे करायचे. हे सगळं मातीने भरलेलं, चिखलाने भरलेलं सामान तुम्हाला दिसत असेल तर साधारण तुम्हाला एक बेसिक अंदाज येऊ शकतो की या सगळ्या घरांमधली परिस्थिती काय आहे. सकाळपासून एकतर लाईट नाहीये इथे. काल ज्यावेळी इथे पाणी भरलं, जवळपास 8 फुटापर्यंत पाणी भरलं, त्यामुळे हे सगळे झोपलेले होते, यांना कळलं नाही पाणी भरलं तेव्हा. त्यावेळी यांना बाहेर निघाले, आणि शेवटी काल रात्री पालिकेने यांची एका शाळेमध्ये झोपण्याची सोय केलेली होती. आता हा सगळा संसार परत एकदा या चिखलातून, मातीतून साफ करून पुन्हा लावायचा आहे. त्याची सगळी सुरुवात आज झाली आहे. आपल्यासोबत इथले स्थानिक रहिवासी आहेत. तुम्हाला साधारण काय कधी कळलं पाणी आलंय वगैरे? आम्ही सकाळी 4:15 वाजता उठलो. आम्हाला आजूबाजूचा आवाज आला की उठा, पाणी आले घरात. त्यामुळे मग आम्ही उठलो. आमच्या घरात 5 वाजता पाणी शिरलेलं. 5 वाजता शिरलं? 5 वाजता पाणी शिरलं घरात. आम्ही असंच मुलांना इथे उचललं. आमची सोय शाळेमध्ये केली अनुसयबाई खिलारी. पण मग एरवी इतकं वर येतं पाणी का नाही येत? नाही, हे 3 ते 4 वर्षांनी येतच, आणि दरवर्षी आपलं दरवाजेपर्यंत असं कमी असतं. काय होतं नेहमी? नेहमी एवढ्या लेवलला पाणी असतं, पण स्पीड कमी असतो. आणि यावेळेला एवढ्या स्पीड पाणी आले ना चारी बाजूनी, कळलंच नाही आम्हाला, काहीच उचलायला भेटलं नाही. सगळं खाल्ली पिण्याची वस्तू सगळं बघा, सगळं गेलं सगळं. नाही, पण मग प्रशासनाने आधी काय तुम्हाला माहिती दिली होती, काय दिली होती? कारण पाणी तर सोडणं होतं ना धरणातून. नाही, माहिती नव्हती. पहिल्या आहे ना, सुरुवातीला पाणी सोडणार असतील ना तर आम्हाला माहिती द्यायची, ओरडून म्हणजे गाड्या यायच्या सांगायची, पण या टायमाला नव्हतं. यावेळेला नाही माहिती. तुमची आता सोय कुठे केली होती आधी? आता अनुसबाई खिलारे शाळेत केली. पालिकेची शाळा? हो, पालिकेची शाळा. बरं, आता काय लाईट पाणी आलंय का नाही आलंय? अजून नाही आलेलं. अजून काहीच नाही आलंय? काही नाही आलेलं. पाणी पण गेलं. आम्हाला प्यायचं पाणी भरायचं म्हणलं, पाणी भरायचं म्हणलं ना, तरी आता काहीच नाही, पाणी प्यायला सुद्धा नाही. पण चंद्रकांत दादांनी आमची सोय शाळेत चांगली केलेली आहे. आणि शाळेत नीट सोय झाली का खाण्यापिण्याची? हो, खूप छान केली सोय. शाळेत होती सोय? शाळेत सोय केली, खूप छान केली. आता मला हे सांगा, एक महत्वाचं की लाईट अजून आलेली नाहीत, पाणी अजून आलेलं नाहीत, मग आता कोणी येऊन गेले पालिकेचे अधिकारी वगैरे? मगाशी गेले नाही, सांगितलं त्यांनी आम्ही सोडतो म्हणून, पण अजून तर नाही आले. ठीक आहे. आणखी काही इथे घरं आहेत लोकांची, जी सगळी मातीने भरलेली आहेत. सगळं आता चिखल त्या घरांमध्ये घुसलाय, कारण जसा पाणीचा सगळा ओढा इकडे सगळा वाहून आला, त्या लॉट सोबत सगळा चिखल आणि अर्थातच जो ज्याला मलबा आपण म्हणतो सगळा तो आला आहे. बघा, ह्या घरात अजूनही तुम्हाला दिसेल जवळपास अर्धा फुटापर्यंत घोटायला लागेल, घोट्याच्या वरच साधारण अजूनही पाणी भरलेलंच आहे या घरामध्ये.
आणि साधारण यांचा संसार या पाण्यात तुम्हाला तरंगलेला दिसेल. वरती बेडवर काही जमेल तेवढं त्यांनी सामान ठेवण्याचा प्रयत्न केलाय. काल कितपर्यंत पाणी होतं? पंख्यापर्यंत पंख्यापर्यंत पाणी होतं का? तिथवर पाणी ते घड्याळ बिड्या भिजले तिथवर पाणी घड्याळ तिथवर पाणी होतं. तिथवर पाणी होतं पूर्ण. कॅमेरा पर्सनला थोडं झूम करायला सांगेल. ते घड्याळ तुम्हाला दिसत असेल नाही ते घड्याळ थोडं फुगलंय बघा. तिथपर्यंत पाणी होतं. म्हणजे जवळपास 8 ते 9 फुटापर्यंत काल पाणी इथं होतं. बरोबर. तुम्हाला कधी कळलं पाणी आलं ते? सकाळी 3 वाजता वगैरे रात्री कळाले ते. मग त्यानंतर तुम्ही कसं? नंतर आम्ही घरात झोपलो होतो. नंतर अचानक आलं पाणी. सगळ्यांचं आमचं आवरावरी सारखं. आणि मग तुम्ही नक्की कुठे मूव्ह झाला तिथून? नंतर पहिले सामान हलवाहलवी झाली. नंतर मग काही जण शाळेत गेले. शाळेत. पण मग पालिकेने काही पूर्वसूचना दिली का नाही दिली तुम्हाला? तिथली यांची रात्री आले होते ते काही नंतर काही माणसं आले नंतर काही गेले नंतर काही जण आले होते. नंतर आले त्यांचा फ्रीज हा दिसतो बहुतेक. नाही, हे टेबल आहे, कपाट आहे. हे आडवं झालेलं कपाट दिसतंय तुम्हाला. आणि सगळं आता संसार नव्याने आणि परत पहिल्यापासून लावायची त्यांची सगळी तयारी सुरू. ही इकडं आणखी एक घर आहे. या घरात पूर्ण तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळा चिखल भरलेला दिसेल. तरी आपण एकदा जाऊ आतमधली काय परिस्थिती ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ते साफ करतायत कारण सगळा 3 रूमचं हे आहे आणि इथे पूर्ण सगळा चिखल पूर्ण भरलेला आहे. ते रहिवासी स्वतः इथे आहेत. त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू. हे किचन आहे त्यांचं आणि किचन मध्ये नक्की काय दृश्य आहेत तुम्ही स्वतःच आता बघा. आडवा झालेला फ्रीज दिसतोय. त्या व्यतिरिक्त सगळं त्यांचं सामान आणि वरपर्यंत सगळं गेलेलं पाणी. हे तुम्हाला तांबे तिथे पेले सगळे दिसत असतील. तिथपर्यंत पाणी भरलेलं होतं. ते लाकूड भिजलेलं दिसतंय तुम्हाला. तिथपर्यंत म्हणजे जवळपास 8 फुटापर्यंत वरपर्यंत पाणी गेलेलं होतं. आणि तिथपर्यंत सगळी त्यांची भांडी सगळी मातीने पूर्णतः भरलेली आहेत. आता लाईट ह्या एरियात नाहीये त्यामुळे ह्यांना इथं अंधारात काम करणं अवघड झालंय. कारण त्यांना घर स्वच्छ करायचंय. सगळं पहिल्यापासून आता नव्याने ह्या संसार सगळा सुरू करायचा. त्यामुळे ताई मला सांगा, तुम्हाला साधारण कधी कळलं की बाबा पाणी येतंय किंवा काय प्रशासनाकडून नोटीस वगैरे? 3 वाजता. आणि त्यानंतर मग सगळं आम्ही पटापटा आता सगळं उचलायला नाही जमलं. पण आम्ही आमच्या लहान मुली आहेत 2 जणी. तर त्यांना घेऊन आम्ही डायरेक्ट बाहेर पडलो घरातून. 2 लहान मुली आहेत. एक 4 वर्षाची आणि एक 6 वर्षाची. पण मग मला एक मिनिट, ही पाण्याची लेवल आहे का? ही पाण्याची लेवल आहे. इथपर्यंत पाणी होते सर. अरे बापरे. हे जे दिसते तुम्हाला बरोबर इथपर्यंत पाणी या घरात होतं. ही लेवल तुम्हाला बरोबर दिसते इथपर्यंत पाणी पूर्ण म्हणजे जवळपास 8 फूट बरोबर 7 ते 8 फूट पाणी भरलं होतं. बरं, एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की पालिका प्रशासनाचं वारंवार हे म्हणणं आहे की तिथून जेव्हा खडकवासल्यातून पाणी सोडणार होते तेव्हा ते सांगितलं होतं. कारण म्हणजे हा तसा नदीच्या जवळचा भाग आहे त्यामुळे इथल्या लोकांना आम्ही नेहमी सतर्क करतो कारण दरवर्षी पाणी येतं. पण दरवर्षी खरंच एवढं पाणी येतं का? दरवर्षी म्हणजे एवढं नसतं. पण त्या आधी ऑलरेडी आम्हाला सांगितलेलं असतं की पाणी सोडणार आहे तुम्ही बाहेर व्हा. पण या वर्षी असं काहीच नाही सांगितलं कोणी काही. डायरेक्ट पाणी अचानक आले. सगळेजण झोपलो होतो आम्ही खाली आणि सगळं अचानक एवढं जोरात पाणी आलं की आम्हाला बाकी काहीच अशा वस्तू वगैरे हलवता नाही आलं. सगळं आमचं नुकसान झालं. धान्य, कडधान्य, सगळं इलेक्ट्रिकल वस्तू. काय आता म्हणजे दरवर्षी एवढं नाही येत ना? पण म्हणजे दरवर्षी इतकं नसतं. म्हणजे एवढं असतं पण एवढं नसतं. पण ह्या वर्षी इतकं पाणी जोरात झालं की डायरेक्ट म्हणजे 8 ते 9 फूट पाणी वरती होतं. पण मग आता लाईट तर नाहीच दिसत आहे मला. लाईट नाहीच आहे. 2 दिवस झाले लाईट पण नाहीये. सगळ्यांचे मीटर आणि लाईट सगळे पाण्यामध्ये आहे. 2 दिवस काहीच. आणि आता पण पाणी नाहीये धुवायला, घर स्वच्छ करायला. आणि लाईट पण नाहीत. काळोखात काय करता येत नाही काम. पाण्यातच उभे आम्ही आता दिसू दे म्हणजे तिथे. आणि चिखल सगळा भरलेला पूर्ण. म्हणजे त्या चिखलात आता वाट काढायची. तिथून त्यांना त्यांचं सगळं सामान स्वच्छ करायचंय. पण त्यासाठी आता त्यांच्याकडे पाणी नाही अशी परिस्थिती आहे. आणि जवळपास 8 फुटापर्यंत सगळं भरलं होतं. हा इलेक्ट्रिक बोर्ड भिजलाय पूर्ण. त्यामुळे आता जेव्हा लाईट येईल त्यावेळी हाही चालेल की नाही अशी शंका आहे. पण महावितरणची वाटतं माणसं आता आली होती ना? हो, आत्ताच येऊन गेले. ते चेक करून गेले. आणि मग ते त्याच्यानंतर ते लाईट आधी सगळं चेक करणार, सगळ्यांचं सर्व्हर करणार आणि मग लाईट चालू करणार. म्हणजे अजून वेळ आहे थोडक्यात यायला. बराच वेळ, अजून 1-2 तास या सगळ्या प्रक्रियेमध्ये लागतील. इथे आणखी एक रूम यांची.
ही पण रूम बघा, इथे स्वच्छता चालली आहे, त्या साईडने तिकडूनही अजून स्वच्छता चालली आहे. मूळ मुद्दा आता असा आहे की हे सगळं चिखलाने भरलं आहे, हे साफ करायला पाणी पाहिजे, पण ते साफ करण्यासाठी आता पाणीच अवेलेबल नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून ते आता पाणी आणतायत. त्या पाण्यासाठी पण आता बादल्यांची जुळवाजुळव चालू झाली आणि तिथून मग ते इथे घरामध्ये त्यांच्या पाणी आणणार आणि मग ते स्वच्छता सगळी करणार. हे बघा, हे कॅलेंडर तुम्हाला भिजलेलं दिसेल. ह्या साधारण इथपर्यंत पाणी आहे, म्हणजे 7 ते 8 फुटापर्यंत साधारण पाण्याची लेवल आपल्याला दिसते की इथपर्यंत या घरात पाणी भरलेलं होतं आणि सगळ्यांना मूव्ह करण्यात आलं. बोर्ड पण तिथे इलेक्ट्रिकचा पूर्ण आता खोलून ठेवला आहे, कारण थोड्या वेळात लाईट आल्यानंतर त्यांना ह्या गोष्टी मार्गी लावायला लागतील. अर्थात पालिकेकडून कोणी येऊन गेले का हे सगळं मदत करायला? हो, येऊन गेले ना, माणसं येऊन गेले. महानगरपालिकेचे येऊन गेले. चंद्रकांतदादा पाटील आणि लांडे, संतोष भाऊ लांडे आणि त्यांच्या मिसेस, हे सगळे येऊन गेलेत. आत्ताच ते बोलले सगळ्यांशी. ठीक आहे. सो राजकीय नेते येऊन गेलेत नेहमीप्रमाणे आणि पालिकेचे अधिकारी पण येऊन गेलेत असते सांगतात. पण अर्थात म्हणून मदत मिळणं जे आवश्यक आहे ना, त्यासाठी मात्र अजून लाईट आलेली नाही आहे आणि पाणी जे पाहिजे स्वच्छतेला ते पाणी अजून त्यांच्याकडे काय आलेलं नाही आहे. ताई, तुमचं कुठे या साईडला घर आहे का? हां, ओके. हे यांचं घर आहे. भांडी बघा आता यांची सगळी ते आता एक 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 काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि घरात अजूनही पाणी संपूर्ण त्यांच्या भरलेलंच आहे. तुम्ही किती वाजता बाहेर निघाला बरं? 6 वाजता बाहेर निघाला. आणि कसं कळलं पाणी आलं? काय घरात शिरल्यानंतर का बाहेरला कोणी बोललं? 6 वाजता इथं लागलं पाणी आणि आम्ही इथं सगळं ठेवलं. हे काय सगळं शेगडी बिगडी सगळं गेलं. तेवढं पाणी होतं. पण नेहमी भरतं का एवढं पाणी का नाही? नाही, एवढं नाही भरत. मग यावेळी पालिकेने सांगितलं होतं तुम्हाला का नाही सांगितलं? नाही सांगितलं. कुठं पालिकेने काहीच नाही सांगितलं. नाही, पालिकेने काहीच सांगितलं नाही. आमच्याकडे हे गटाराचं सगळं तरस आहे ना, म्हणून मी 2 महिने झाले पाऊस ठेवते मी. दरवेळी अलाउन्स करतो, पण यावेळी काय अलाउन्स वगैरे काय केलं नव्हतं. काहीच नाही. ते जर बोलले असते ना आम्ही पाणी सोडतोय धरणाचं, तर मग आम्ही हे सगळं सामान वर टाकलं असतं. दरवर्षी मग तसंच करतो पावसाळ्यात. सगळे कपडे बिपडे ह्या कपाटातले सगळं वर लोंबतात. आता ते पूर्ण म्हणजे इकडून असेल किंवा त्या साईडने असेल, पूर्ण सगळ्याच बाजून ती घरं सगळी भिजली आहेत, सगळं ओलं झालं आहे आणि सगळे दुरावस्था तुम्ही सगळी बघू शकता. अर्थात आणखी काही महत्त्वाची वस्ती असतील किंवा आणखी काही घरं असतील तिथे नक्की पुण्यात परिस्थिती काय, हा जो आफ्टरमॅथ ज्याला आपण इंग्रजीत शब्द आहे की नक्की घटना घडल्यानंतर तिथे काय नक्की परिस्थिती आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता इथेच थांबू. कॅमेरा पर्सन गोपाळ हंडेसोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक, पुणे.